नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून एक नाव प्रचंड गाजतंय. असं महाराष्ट्रातलं कुठलं घर नसेल की त्या घरातल्या व्यक्तीला हे नाव माहित नसेल. आणि आतापर्यंत त्याचे कारनामे देखील सगळ्यांना ठाऊक झालेत. अर्थात मी महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यामध्ये जाणार आहे. तुम्ही वारंवार म्हणता की बीड जिल्ह्यावरच तुम्ही जाताय. करायचं काय? कारण की या बीड जिल्ह्यामध्ये हिंसाचार, गुंडागर्दी, अत्याचार, भ्रष्टाचार या सगळ्याच गोष्टी हातात हात घालून चाललेल्या असताना आम्ही शांत कसं बसायचं? आणि हे नाव खरं तर मी वेगळं सांगायची गरज नाही. वाल्मिक कराड. या वाल्मिक कराडनं आतापर्यंत किती जणांना मारलंय याचाच प्रश्न आता माझ्यासारख्याला जसा पडलाय तसा महाराष्ट्रातल्या जनतेला देखील पडलाय. या वाल्मिक कराडनं जे काही करून ठेवलंय ना, त्यातून कितीतरी जणांचे संसार उघड्यावर आले, कितीतरी जणांचे वडील गेले, कितीतरी जणांचे पती गेले, कितीतरी जणांचे भाऊ गेले, मुलं गेली. त्यातलीच 2 प्रकरणं सध्या महाराष्ट्र ऐकतोय, पाहतोय. आधी परळीतल्या महादेव मुंडे या व्यापाऱ्याला मारलं. नंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारलं. एक प्रकरण कोर्टात उभं राहत नाही तोच दुसऱ्या प्रकरणात देखील मुख्य आरोपी म्हणून तोच. अरे करायचं काय? एवढी सूट, एवढी सवलत, एवढा राजकीय आश्रय, एवढा वरदहस्त, एवढी पोलिसांकडून त्याला मिळालेली वारंवार गुन्ह्यातून सुटण्याची संधी. गुन्ह्यांचं केंद्रबिंदू म्हणजेच वाल्मिक कराड बनलाय की काय असा प्रश्न पडलाय. आणि त्यामुळे माझं आजचं लाईव्हच त्याच्यावर आहे की अरे तुझ्या पापांचे असे किती रांजण भरलेत वाल्या. मुंडे, देशमुख अशा किती जणांना मारलंय. कारण प्रत्येक वेळी बीडमध्ये कुठे ना कुठे काहीतरी घडलं की फिरून पुन्हा नाव येतं ते वाल्मिक कराड पर्यंत. नुकतीच मी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची मुलाखत घेतली टॉप न्यूज मराठीवर. आपण सर्वांनी ती लाईव्ह पाहिली. आता देखील तुम्हाला ती पाहायला मिळेल. त्यामध्ये त्या अक्षरशः ओक्साबोक्शी रडल्या. अहो 18 महिन्यांपूर्वी म्हणजे जवळपास 1.5 वर्षांपूर्वी तिच्या पतीचा खून झाला. म्हणजे आदल्या रात्री मोटारसायकल मिळते पण मृतदेह मिळत नाही. आणि सकाळी ज्या दिवशी त्या ठिकाणी पोलीस तपासायला गेले तिथंच 50 मीटर अंतरावर त्यांची बॉडी मिळते. म्हणजे मोटारसायकल मिळाली तेव्हा बॉडी नव्हती आणि जेव्हा बॉडी मिळाली तेव्हा खूप उशीर झाला होता. याचाच अर्थ एकतर त्याला मारून, महादेव मुंडेंना मारून त्यांची हत्या करून त्यांना कुठेतरी नेलेलं आहे आणि मग परत आणून फेकलेलं आहे. तिथे 2 चपला आढळून आल्या. एक त्यांच्या पायातली, दुसऱ्या कोणाच्या पायातली माहित नाही. गळ्यातलं लॉकेट नेलं. त्यांनी जमवलेले पिग्मी कलेक्शनचे पैसे पळवून नेले. सुरुवातीला या प्रकरणामध्ये
काहीतरी चोरीचा उद्देश असावा, त्यामुळे कदाचित त्यांची हत्या झाली असावी असं म्हटलं गेलं. तपास गेला तत्कालीन पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक सानप यांच्याकडे. त्यांनी खूप कष्ट करून, सुरेश जसं म्हणतायत की ते प्रामाणिक अधिकारी आहेत, आरोपींना ट्रेस केलं, डिटेक्ट केलं, त्यांची नावं शोधून काढली. पण नंतर याच वाल्याकडून त्याला फोन जातो, या आरोपींना पकडायचं नाही, दुसरी काही नाव आहेत ती घ्यायची, मी सांगेन ती, नाहीतर इथून सुटायचं. त्यावर ते सानप म्हणतात की मी दुसऱ्या कुणालाही यामध्ये अडकवणार नाही, जे आरोपी आहेत तेच, नाहीतर मी इथून निघून जाईन. मग सूट. शेवटी सानपांनी आपली बदली करून घेतली. एक दोन करत करत या प्रकरणातले तपासी अधिकारी बदलत राहिले. पाहुण्यासारखे आले, पाहुण्यासारखे गेले. सानपांकडून डिटेक्ट झालेल्या 6 नावांचं पुढे काय झालं कोणीही सांगत नाहीये. यामध्ये जे पोलीस अधिकारी तपास म्हणून प्रत्यक्षात करतात, त्यांना ही नावं माहीत असून सुद्धा त्यांना अटक केली जात नाही, असं स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे आता टॉप न्यूज मराठीशी बोलताना म्हणाल्या. त्याच दरम्यान 9 डिसेंबर 2024 संतोष देशमुख यांची हत्या झाली. महादेव मुंडे यांची हत्या झाली 21 ऑक्टोबर 2023. 1 वर्ष होत नाही तोच संतोष देशमुख यांची हत्या झाली 9 डिसेंबर 2024. 9 डिसेंबर 2024 जी निर्घुण हत्या संतोष देशमुखांची झाली, त्यात मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडचं नाव आलं. हा पठ्ठ्या 21 दिवस बोंबलत फिरला, नंतर शरण आला, मग अटक झाली, मग मकोका लागण्यात आला. आधी अट्रॉसिटी खंडणीचे गुन्हा दाखल झाला. 36 दिवसांनी हत्येचा गुन्हा दाखल झाला. तो आत गेला, त्याची टोळी आत गेली. महादेव मुंडे प्रकरण मागे राहिलं. जवळपास ते संपुष्टातच आलं की काय. मगाशी त्या ज्ञानेश्वरी मुंडे म्हणत होत्या, अहो माझा पती गेलाय, माझी अवस्था काय असेल. 3 महिने तर मी घराबाहेर सुद्धा पडू शकली नाही. माझी अवस्था मला माहिती आहे. आमच्या घरातला करता करविताच गेला. माझी 2 लहान लेकरं आहेत, त्यांनी करायचं काय. त्यांची आई ढसाढसा रडते म्हणजे माझी सासू. आता आम्हाला या प्रकरणात न्याय मिळणार का नाही. अनेकदा पोलीस स्टेशनचे उंबरे झिजवले. शेवटी फेब्रुवारी 2024 मध्ये औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये पिटिशन दाखल केलं. तिथे देखील तारखावरून तारखा, तारखांहून तारखा, तारीख पे तारीख, बाकी हाती काहीच नाही लागलं. वैतागले. शेवटी संतोष देशमुख प्रकरण अक्षरशः कोर्टाच्या पटलावर आलं. जे मागून घडलेलं प्रकरण आहे त्यातले आरोपी अटक झाले. कोर्टात केस उभी राहिली. विशेष सरकारी वकील नेमण्यात आले. तपासासाठी SIT स्थापन करण्यात आली. CID कडे तपास दिला गेला, पण माझ्या नवऱ्याकडे कुणी डुंकून पाहिलं नाही. याच संतोष देशमुख प्रकरणाचा तपास सुरू असताना आमदार सुरेश धस यांनी हे पहिल्यांदा महादेव मुंडे प्रकरण बाहेर काढलं. खरं तर याआधी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, 10 ते 15 राजकीय खून या बीडमध्ये झालेत. अगदी संगीत दिगोळे पासून फड, मुंडे, देशमुख अशी बरीच आहे यादी. त्यातले गायकवाड आणि देशमुख सोडल्या, या दोघांना तर बाकी सगळे वंजारी समाजातले. म्हणजे या वाल्मिक कराडनं आपल्याच समाजातील लोकांना, आपल्याच रक्तातल्या नात्यातल्या लोकांना आपल्याच टोळीकडून संपवलं. म्हणजे याला समाजाशी काही घेणं नव्हतं. मुळात याला समाजात राहण्याचीच याची लायकी आणि पात्रता नाही. हा वंजार आणि मराठा हा भागच नव्हता.
याला फक्त पाहिजे होतं मनी मनी मनी, पैसा. इकडून ओढ तिकडून ओढ, राखेतनं काढ, वाळूतनं काढ, आणखी खंडणीतनं काढ, पण पैसा काढ. आणि असे पैसे काढता काढता गब्बर झाला हा. त्याला परत राजकीय वरदस्त, त्यामुळे हा शेफारला. अनेक नेत्यांसोबतचे याचे फोटो आपण पाहिले. एकाला दडून एकाला काढण्यात काय अर्थ नाही. सगळ्या नेत्यांसोबत फोटो होते वाल्मिक कराडचे. अशा वाल्मिक कराडनं जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात शरण येण्यापूर्वी जी 31 सेकंदांची क्लिप प्रसार माध्यमांना सोडली होती, त्यामध्ये हा संतोष देशमुखांना संतोष भैया म्हणाला होता. एकीकडे भैया म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच्याच बॉडीवर, म्हणजे जिथं त्याला गाडले त्याच्यावर बसून मी कसा याच्यातनं वेगळा आहे हे दाखवण्याचे प्रयत्न या वाल्मिक कराडनं केले. शेवटी संतोष देशमुख प्रकरणात याला अटक झाली, केस सुरू झाली. उद्या 7 जुलै याच्याच मकोकातून दोषमुक्त करा या अर्जावर युक्तिवाद होणार आहेत किंवा त्याचा निकाल लागणार आहे. म्हणजे याला म्हणायचंय संतोष देशमुख प्रकरणात माझा काही संबंध नाही, खंडणीत संबंध नाही, त्याच्या हत्येत संबंध नाही. आता हे सगळं कोर्टात स्टँड असतानाच महादेव मुंडेंचं प्रकरण पुढे आलं आणि या प्रकरणात देखील या वाल्मिक कराडचाच हात असल्याचा जबाब बाळा बांगर यांनी नोंदवला आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली. आता हे बाळा बांगर तरी कोण? हे बाळा बांगर याच वाल्मिक कराडचे एकेकाळचे निकटचे सहकारी, 2-2.5 वर्ष त्याच्यासोबत घालवली. या 2-2.5 वर्षात त्यानं जे पाहिलं सगळं वाल्मिक कराड सोबतचं सगळं त्यांनी जे चित्र, त्यावेळी त्याची विचारधारा, बाळा बांगरांची विचारधारा यांना नंतर उशिरा शहाणपण सुचलं. कारण की त्या दरम्यान बाळा बांगरांच्या आईवर गुन्हा दाखल केला, वडिलांवर गुन्हा दाखल केला, याला फरार करण्यासाठी याच्यावर गुन्हे दाखल केले. शेवटी संतोष देशमुख यांच्या हत्या होण्यापूर्वीच यानं बाळा बांगरांना फोन करून सांगितलं की तुला एका सरपंचाच्या खुनात अडकवतोय म्हणून. अशा वेळी या बाळा बांगरांना कुठेतरी एक समज आली असं म्हणू आपण, आणि त्यांनी वाल्मिक कराड विरोधात आवाज उठवण्याचा लढा उभारला. अगदी 2-4 दिवसांपूर्वीच बाळा बांगरांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात थेट महादेव मुंडे यांची हत्या वाल्मिक कराडनं त्याच्या रक्तातल्याच नात्यांच्या लोकांकडून घडवून आणली असा खळबळजनक गौप्यस्फोट केला. नुसता गौप्यस्फोट केला नाही तर त्या दरम्यान मला त्यांनी बोलावून घेतलं आणि मी प्रत्यक्ष पाहतो तो काय, तिकडे महादेव मुंडेंना मारलंय का नाही याचा पुरावा त्याचे मारेकरी घेऊन आले आणि या वाल्मिक कराड समोर त्याच्या टेबलावर त्यांचं मांसाचा तुकडा काढून ठेवला. हे मी प्रत्यक्ष पाहिलंय असं बाळा बांगर यांनी सांगितलं. आता ही बातमी, ही माहिती जेव्हा ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा आता तुम्हीच सांगा त्यांची अवस्था काय झाली असावी. म्हणजे एक तर 18 महिन्यांपूर्वी माझा पती मारला गेला, त्याला का मारला, कुणी मारला, कुणीच सांगत नाही, तपास केला जात नाही. एक मध्येच अधिकारी म्हणतो की आता कलम बदललेली आहेत, आता या केसचा काही संबंध नाही. अशा वेळी त्या माऊलीनं न्याय कुठं मांडायचा, मागायचा, आणि त्या माऊलीच्या कानावर पडतं की आपल्या नवऱ्याला मारल्यानंतर त्याचं मांस, कातडी, हाड ही सगळं गोळा करून संबंधित आरोपीच्या टेबलासमोर ठेवण्यात आलं. हे ऐकल्यानंतर आता मगाशी ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की ऐकल्यानंतर तर मला आत्महत्या करावीशी वाटली. काय करायचं, मी कुठे न्याय मागायचा, माझा जगून काय फायदा, मी माझ्या पतीला न्याय मिळवून देऊ शकत नाही. माझी बारकी पोरं उघड्यावर पडली, काय त्यांची चूक होती, त्यांना का मारलं गेलं,
कुणी मारलं? पोलिसांना नावं माहिती आहेत. आरोपी निष्पन्न झाले असताना त्यांची का पाठराखण केली जाते? एसपी साहेब गप्प का आहेत? इतके तपासी अधिकारी झाले, एकानं सुद्धा या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न, अटक करण्याचा प्रयत्न का केला नाही? असे अनेक शेकडो सवाल त्यांनी मगाशी लाईव्ह मध्ये केले आणि ओक्साबोक्शी रडल्या. बाळा बांगर कुणी का असेना, पण माझ्या पाठीमाग भावासारखे उभे राहिलेत. त्यांनी दरम्यान माझा या सगळ्या प्रकरणामध्ये बाळा बांगरांनी जबाब नोंदवावा अशी मागणी देखील केली. पोलिसांनी तो नोंदवून घ्यावा अशी मागणी केली. आता यावर बाळा बांगर देखील ठाम राहिले. पोलिसांनी सूत्र हलवली आणि 6 तास कसून चौकशी करून बाळा बांगर यांचा जबाब नोंदवला गेला. आता बाळा बांगर यांचा जबाब नोंदवलेला आहे. त्यांनी निश्चितपणे जबाबात आरोपींची नावं सांगितलेली आहेत. पोलिसांनी निदान आता तरी या आरोपींना अटक करावी. मग त्यात वाल्या असो नाहीतर आणखी कुणी असो, कारण मुळातच ही जी प्रवृत्ती विकृती आहे, अहो माणसाला मारलंय का नाही याचा पुरावा म्हणून त्याच्या शरीराच्या भागाचा एखादा तुकडा आणि मांस काढून तुझ्या समोर आणून ठेवावं आणि तू त्या मारेकरांना शाबासकी म्हणून गाड्या गिफ्ट द्याव्या. अरे म्हणून मी म्हटलंय, तुझ्या पापाचे रांजण भरलेत तरी किती रे वाल्या. मुंडेंना मारलं, देशमुखांना मारलं, अरे असे किती खून पचवलेत, पण एक झाकता झाकता दुसरं उघड पडलं. तू या संतोष देशमुख केस मधून मला डिस्चार्ज करा असं जे म्हणतोय, तोपर्यंत दुसरी केस उभी राहते, हे आता वाल्यानं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि माझी अनेक सगळ्याच प्रत्येक जातीतल्या समाज बांधवांना कडकडून हात जोडून विनंती आहे, अहो जो आपल्या समाजाचा होऊ नाही शकला तो इतरांचा काय होणार? आणि कसला समाज आणि कसलं काय? मी पहिल्यापासून सांगत आलोय, जो मारतो एखाद्याला त्याला जात नसते, तो गुन्हेगारच असतो. आणि ज्याला मारलं जातं त्यालाही जात नसते, त्याचा जीव गेलेला असतो, तो माणूस असतो. त्यामुळं इथं हा या अमुक जातीचा आणि त्या तमुक जातीचा असा भाग करू नये. संतोष देशमुख मराठा म्हणून त्यांना मारलं आणि म्हणून वाल्मिक कराडावर वंजारा म्हणून आरोप केले. अहो मग वाल्मिक कराडनं महादेव मुंडेंना मारलं, ते तर वंजारी समाजातले होते. मग काय बोलणार आता तुम्ही? याचाच अर्थ गुंडगिरी करणाऱ्या या टोळक्यांना, या नीच नराधमांना, यांना जातीशी, रक्ताशी, नात्याशी, मैत्रीशी काही घेणं देणं नसतं. यांना फक्त पैसा पाहिजे असतो आणि याच पैशाच्या माध्यमातून हा सगळा उद्योग या वाल्मिक कराडनं उभा केला. त्याला तसंच राजकीय अभय मिळत गेलं, तसा तो आणखी पुढे जात गेला. जत्रेत पिक्चर दाखवणारा हा भाड्यानं, जत्रेत पैसे मोजून पिक्चर दाखवणारा हा माणूस थेट वाल्मिक अण्णा बनला. नगरपालिकेत त्या ठिकाणी नगरसेवक बनला, मग उपाध्यक्ष बनला, मग नंतर प्रभारी नगराध्यक्ष पण बनला. इतकंच नव्हे, परळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा परळीचा तालुकाध्यक्ष देखील बनला. शेवटी याचं इतकं प्रस्थ वाढलं, परवा बाळा बांगर म्हणाले ना, महाराष्ट्रात 36 जिल्हे आणि 6 महानगर, कुठल्याही कोपऱ्यातला माणूस या वाल्याकडे गेला तरी तो त्याचं बरं वाईट काम करू शकत होता, इतकी त्याची दहशत होती. शेवटी हा बीडचा हाच प्रति आमदार बनला, हाच बीडचा प्रतिपालक मंत्री बनला, हाच बीडचा कृषी मंत्री बनला आणि यानं हा सगळा घाट घालून ठेवला. संतोष देशमुख सारख्या सेवाभावी सरपंचाला संपवलं
काय गुन्हा होता हो त्यांचा? तू जी खंडणी मागतोयस त्या खंडणीच्या आड आला म्हणून त्याला आडवा करा, ही तुझी भाषा? असे किती जण आडवे केलेत? 2 नावं फक्त समोर आली. असे किती पापाचे रांजण भरलेत रे वाल्या तुझे? एक काढला तर एक उभा राहतो, एक काढला तर एक उभा राहतो. आणि तुझ्या दिमतीला असलेल्या त्या टोळ्या ज्यांनी आपली घरं फुंकली, काही उपयोग नाही झाला त्यात. तो घुले पोरगाय त्याला बारक, काय झालं? घालवलं आयुष्य जेलमध्ये. तो कृष्ण आंधळे बोंबलत फिरतोय, त्याला कुटुंबाशी काही घेणं देणं नाही, ना आई वडिलांशी घेणं देणं, ना गावाशी घेणं देणं. आणि आमच्या पोलिसांना ना त्या कृष्ण आंधळेशी घेणं देणं. सापडला तर सापडला, नाही तर नाही. अहो 7-8 सुनावण्या झाल्या, अजून तो कृष्ण आंधळे सापडला नाही. हे अपयश नाही का? वाल्मिक कराड शरण आला, पकडला गेला नव्हता. अपयश नाही का? या सगळ्या प्रकरणात महादेव मुंडे याला कुणी मारलं ही नावं अजून पुढे आली नाही. 1.5 वर्ष झालं. हे पोलिसांचं अपयश नाही का? काय त्या माऊलीला वाटलं असेल जेव्हा तिने वाक्य ऐकलं असेल की तुमच्या नवऱ्याचा मांसाचा तुकडा या वाल्मिक कराडच्या टेबला समोर ठेवला होता? काय वाटलं असेल तिला? काय म्हणाले त्या मगाशी? मी एकदाच गाठ घेणार होता मंगळवारी एसपी नवनीत कावत यांची, नाहीतर शुक्रवारी त्यांच्याच कार्यालयात जाऊन आत्मदहन करणार म्हणून. काय करणार? अहो अशी किती प्रकरणं असतील ज्या प्रकरणात या वाल्मिक कराडनं मेख मारून ठेवली आहे. निर्घृण हत्या, गळ्यावर वार, हातावर वार, पोटावर वार. त्या महादेव मुंडेंच्या बाळा बांगर परवा सांगून गेले की त्याच्या गळ्याचा तुकडा काढला होता म्हणे, खिशात घेऊन आले होते. एवढं भयानक. तिकडे संतोष देशमुख एक माणूस मारायला 7-7, 8-8 जण. आणि कसा मारला? अरे मरत नाही तर धावत पळत येऊन छाताडावर उड्या मारून मारला. आणि मारला तो मारला, परत मारून कुठल्या तरी नको त्या केसमध्ये अडकवण्याचा तुमचा प्रयत्न होता. अरे कुठे कुठे म्हणजे काय राहिलंय का नाही माणुसकी म्हणून? अख्खं कुटुंब उघड्यावर पडलं आज. ती वैभवी या सगळ्या धक्क्यातनं सुद्धा 12वी उत्तम मार्कांनी उत्तीर्ण, नीटची परीक्षा उत्तम मार्कांनी उत्तीर्ण डॉक्टर बनायचंय म्हणून वडिलांचं स्वप्न आहे ते पूर्ण करायचंय. वडिलांना बघण्याची इच्छा झाली तर तिला चित्रकलेची हौस आहे म्हणून वडिलांचं चित्र रेखाटते आणि त्यात आपल्या वडिलांना पाहते. ते मुलगा सैनिक शिक्षण विराज सैनिकी शाळेमध्ये त्या ठिकाणी शिकायला गेलंय, काहीतरी बनायचंय. अरे एक माणूस नाही मारलात तुम्ही, अख्ख्या गावचा प्रमुख मारलात तुम्ही. इकडे एक महादेव मुंडे नाही मारलात तुम्ही, त्या कुटुंबाचा प्रमुख मारलात तुम्ही. आणि काय मिळालं याच्यातून? याच्या लाखो कोट्यवधींच्या प्रॉपर्टी आहेत. या पुण्यात फर्ग्युसन रोडवर 5-5 गाड्या याचे. मगरपट्टा सिटीत तिकडं याचे फ्लॅट. बीडला जमीन, धाराशिवला जमीन. इथं झालं महाराष्ट्रातलं. महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर वेगळंच. काय मिळवलं याच्यातनं? घे, धर, उचल, टाक. याच्या पहिलं काय नाही. पैसा देत नाही, मार. अरे हा कसला माज? याच सगळ्या प्रकरणात या वाल्मिक कराडनं कितीतरी कुटुंब बर्बाद केली. शेकडो कुटुंब बीड सोडून बाहेर गेली. छोट्या मोठ्या लोकांना त्रास देऊन त्यांना सुद्धा खंडणीच्या प्रकरणात अडकवलं. बाळा बांगरांनी परवा जे काही व्हायरल केला व्हिडिओ, जो ऑडिओ क्लिप होती, त्यामध्ये काय म्हणत होता आपण सगळ्यांनी ऐकलं. त्याच कुटुंबाकडून 50 लाख घेऊन 6 महिने झाले तरी त्यांना पैसे दिले नाहीत, ना काम दिलं. व्याजाने काढलेले त्या कुटुंबानं पैसे त्यांनाच त्याच्यातलेच 10 लाख देऊन परत ते खंडणी मागितली म्हणून गुन्हा दाखल करून त्यांनाच आत टाकण्याचा याचा प्रयत्न होता. अरे कुठं फेडशील ही पाप? आणि काय मिळणार याच्यातून?
परवा या वाल्यासाठी जो वाल्याला सोडा, वाल्मिक अण्णा आमचा देव माणूस म्हणून परवा आंदोलन झाली पांगरीत परळीत. त्यात एक पट्ट्या टाकीवर जाऊन चढला पाण्याच्या आंदोलन करण्यासाठी, वाल्मिक कराडला सोडा म्हणून. काय झालं परवा? तोच नराधम निघाला. एका गतिमंद मुलीवर अत्याचार केलेल्या प्रकरणात त्याला अटक झाली आहे. म्हणजे वाल्या आणि त्याचा चेला सगळे असलेच. कारण की याच्याकडनं अपेक्षा काय आहे? याच्या सोबत असलेल्यांनी देखील हेच उद्योग केले असणार. याच्यापेक्षा वेगळं सांगायची गरज काय? बाळा बांगरांना कुठेतरी सुबुद्धी आली, शहाणपण आलं म्हणून त्यांनी या प्रकरणात आवाज उठवला. आता त्यांच्या कुटुंबाला देखील संरक्षण द्यायची वेळ आली आहे. अर्थात पोलीस ते करतील, पण आता त्यांच्या नुसत्या जबाबावर थांबून चालणार नाही. त्यांच्या जबाबात ज्या आरोपींची काळ्या अक्षरानं नावं लिहिली असतील ना, त्यांना पहिले उजेडात आणा. आणि त्यात वाल्या असेल तर वाल्या ऑलरेडी आत आहे, त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल करा. हा पण 302चाच आणि मकोकाचाच असणार. कारण संघटित गुन्हेगारी करूनच मारलात ना त्याला, महादेव मुंडेंना. इतकं भयानक मारतात माणसांना. तुम्हाला माणसं म्हणजे चिलट वाटतात काय? या वाल्याला तर काहीच वाटत नाही. अरे आपण करतोय काय? कशासाठी हा माज एवढा? आणि काय मिळवायचं होतं? परवा तर बाळा बांगर म्हणाले त्याला अगदी, नंतर मग आमदार बनायचं होतं, मग नंतर मुख्यमंत्री, मंत्री, काय काय बनायचं होतं त्याला. एवढी महत्वाकांक्षा. इगो हर्ट झाला म्हणून तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी यांना सुद्धा संपवण्याचा घाट घातला होता यानं. त्यांचा काटा काढायचा आहे असं वाल्मिक कराडनं बाळा बांगरला सांगितलं होतं. ती माहिती बाळा बांगरांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये दिली. म्हणजे वाल्याला हवं काय होतं? सगळं मी, माझं, माझं ते माझं आणि तुझं पण माझं. अरे पण यामुळं साचलं डोक्यावर पापाचं ओझ. आता कुठं फेडत बसशील हे तुझं माझं? या सगळ्या प्रकरणातनं एक धडा खरं म्हणजे सगळ्यांनी घ्यायला हवा, की जो गुंड असतो, जो असल्या महत्वाकांक्षेनी पछाडलेला असतो, हा कुणाचाच नसतो. हा कुठल्या नात्याचा होऊ शकत नाही, हा कुठल्या समाजाचा होऊ शकत नाही, देशाचा तर सोडूनच द्या. अहो बीड जिल्हा शांततेचं प्रतीक म्हणून ऐतिहासिक ओळख असलेलं, पौराणिक ओळख असलेलं हे शहर, हा जिल्हा आज गेल्या 6-7 महिन्यांपासून या वाल्याचा ठपका लागला या बीडवर. फक्त आणि फक्त बीड म्हटलं की वाल्मिक कराड हे नाव समोर येतं. बघा टाका तुम्ही. का तर यांनी उद्योगच एवढे करून ठेवले की आज त्यांनी जे काय पुरून ठेवलंय ना, ते उकरत 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 असं काही निघायला बाहेर सुरुवात झालीये की आता समजेना करायचं काय. इतके वर्ष या वाल्याला मोकळा सोडला, राजकीय अभय लाभलं, वरदस्त लाभला, त्याचाच हा परिपाक आहे. आणि अशा वाल्यामुळं कितीतरी जणांना फटके बसले. आता त्यांनी तरी किमान याच्यातनं शहाणं व्हावं आणि हे असले जे वाले आहेत ना, यांना यांची जागा दाखवून द्यावी. यांचा काही उपयोग नाही जगून, समाजात राहून. कारण की यांनी फक्त माणसं मारण्याचं काम केलं, दुसरं काही करू शकत नाही. ते राक्षस राक्षस काय असतो म्हणून आपण रामायण महाभारतात बघितलं, पण आज प्रत्यक्षात अख्खा महाराष्ट्र अनुभवतोय की असा राक्षस असतो जो एखाद्याला मारताना विचार करत नाही की त्याला किती निर्दयतेने मारतोय आणि तो मारल्यानं त्याच्या घरातल्यांचं काय होणार आहे. अरे तुलाही मुलं आहेत, तुलाही आई आहे, तुलाही बहिणी आहेत, तुलाही पत्नी आहे, तुलाही नाती आहेत, तशीच इतरांना देखील आहेत. काय झालं? काय संतोष देशमुखांचा गुन्हा होता, काय महादेव मुंडेंचा गुन्हा होता की तू त्यांना थेट खल्लास करून टाकलं? आणि ह्याच्यातनं तू मिळवलंस काय?
या सगळ्या प्रकरणात कुठे ना कुठेतरी आता स्वतः सरकारनं जातीनं लक्ष घातलं पाहिजे. SP साहेब, नवनीत कावत साहेब, मला माझी विनंती आहे तुम्हाला की या महादेव मुंडे प्रकरणात स्वतःहून लक्ष घाला. तपासी अधिकाऱ्यांना तपासाचा वेग वाढवायला लावा. आरोपींना पकडा. त्यांच्या मुसक्या आवळा, त्यांना जेरबंद करा, जेलात घाला, कोर्टात केस उभी करा आणि या नराधमांना फासावर लटकवा. कारण की न्याय, कायदा, सुव्यवस्था महाराष्ट्रात आहे हे जर तुम्हाला दाखवून द्यायचं असेल ना, तर या वाल्यानं विस्कटलेली घडी आता पुन्हा सुरळीत करण्याचं काम तुम्हाला करायचंय. आता तुम्ही सिंघम बना. जी काही प्रकरणं तुमच्या समोर आली आहेत ती क्लोज करण्यासाठी या सगळ्यांना पहिल्यांदा पूर्णपणे अटक करून त्यांच्यावर केसेस ठोकून त्यांना फासावर कसं लटकवता येईल यासाठी प्रयत्न करा. चॅलेंज आहे तुम्हाला, तुमच्यासाठी हे मान्य आहे. पण आता हेच आव्हान स्वीकारा. तडीच न्या. अख्खा महाराष्ट्र तुमच्या पांगे आहे. अशा ज्ञानेश्वरी मुंडे असतील, तिकडे संतोष देशमुखांच्या पत्नी असतील, ज्यांचं कपाळचं कुंकू पुसणारा हा नराधम, याला या समाजातनं पुसून काढा. त्याची ओळख संपवा. कारण आज एक वाल्या बाहेर आला, आज एक वाल्या सही सलामत सुटला, तर असे हजारो वाले या वाल्यानं तयार केलेले असतील. उद्या काय होऊ शकेल याचा विचार करा. मला इतकंच म्हणायचंय, या वाल्यानं आतापर्यंत किती पाप केली. तुझ्या पापांचे असे किती रांजण भरलेत रे वाल्या. मुंडे, देशमुख अशा किती जणांना मारलंय. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.